हाय फ्रेंड्स, निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूरची भाजी। हे काळेवाले मसूर आहेत, बघा किती मस्त झालेली आहे भाजी। तर चला आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी अर्धा किलो मसूर घेतलेला आहे। 2 तास छान भिजवून ठेवलेला आहे मसूर। आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी 4 मोठे चमचे तेल घेतलेला आहे आणि 7-8 बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत। तेल गरम झाल्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकलेले आहे आणि कांदा आता छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर बघा किती छान कांदा परतून झालेला आहे। या पद्धतीने कांदा परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकलेला आहे। एक पूर्ण गाठ लसूण सोलून त्याला ठेचून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आणि जिरा पावडर टाकलेला आहे। छान मिक्स करायचं आणि 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे, 3 चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। जर तुमची मिरची पावडर जर जास्त तेज असेल थोडं कमी टाकायचं आहे। आणि ह्या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं। पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवला होता मी मसूर। आता तो चाळणीत काढून घेतलेला आहे आणि तो आपण आता कढईमध्ये टाकलेला आहे आणि छान मिक्स करायचं। आणि थोडंसं आपण याच्यामध्ये सोडा टाकणार आहोत आणि ही भाजी खायला खूपच मस्त लागते आणि खूप टेस्टी बनते ही भाजी। बेकिंग सोडा याच्यासाठी टाकलेला आहे, खायचा सोडा, की भाजी छान सॉफ्ट शिजते आणि खायला खूप टेस्टी लागते। आणि छान मिक्स करायचं आहे। एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते टाकून राहिलेली आहे। आपल्याला भाजी शिजायला जेवढं आवश्यक वाटते त्यानुसार पाणी टाकायचं आहे। तसं ही भाजी लवकरच शिजत असते, पण सोडा टाकल्यामुळे त्याचा टेस्ट आणखी वेगळा येतो, हॉटेलसारखा टेस्ट लागतो। त्यासाठी आपल्याला सोडा टाकावा लागतो किंवा तुम्ही सोडा स्किप पण करू शकता। या पद्धतीने 2-3दा आपण चेक करायचं आणि भाजी छान शिजवून घ्यायची आहे। तर ही अख्खा मसूरची भाजी या पद्धतीने बनत असते। कोणतेही मसाले न वापरता आपण ही अख्खा मसूरची भाजी बनवलेली आहे। तर भाजी आपली ही तयार आहे, बघा पूर्णपणे छान शिजलेली आहे। आता जरी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यानंतर ती घट्ट होत असते, म्हणून या पद्धतीने आपण ठेवलेली आहे भाजी। आणि आता तडका तयार करून घेऊ आपण। 4 चमच तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेले आहे आणि 1 चम्मच तिखट टाकून आपण हा तडका वरून टाकून देणार आहोत। तर हॉटेलमध्ये हा तडका बटरचा पण करतात, तुम्हाला जसा फ्लेवर पाहिजे त्या पद्धतीने ते लोक मसाले वगैरे टाकून तुम्हाला असा तडका बनवून देतात। तर आपली ही घरगुती अख्खा मसूरची भाजी ही तयार झालेली आहे आणि चव एकदम भन्नाट झालेली आहे। तर तुम्ही बनवून बघा।